कालपासून पाऊस पडतोय, इथे जोरदार पाऊस पडतोय. पण काल संध्याकाळी पण गावात पाणी भरलं होतं, गावात 4-5 घरांना. आज सकाळी पण 6 वाजल्यापासून पाणी भरलंय. स्थानिक प्रशासन आणि यंत्रणा आतापर्यंत आमच्या गावात पोहोचली नाही. आणि आता तुम्ही पाहू शकता कल्याणची रोड पूर्ण पॅक होता. आम्ही स्वतः गावकरी मंडळ सर्वांनी मिळून जी ट्रॅफिक समस्या आणि इथे स्वतः पाणी निचरा करण्यासाठी आम्ही स्वतः जिसकी बोलून स्वतः पाण्याचा निचरा करत आहे. पण स्थानिक प्रशासन आणि यंत्रणा आजपर्यंत कोणी पोहोचली नाही. आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे इथे ठाणे महानगरपालिकेचा परिसर आहे, दिवा सीट आणि डायगरला सर्वात पहिला पाणी भरतो. प्रशासन त्याला पूर्ण जबाबदार आहे. स्थानिक जिथे इथे डेव्हलपर आले, बिल्डर आले, त्या लोकांनी तिथे नॅचरल नाले आहेत, आमचे नैसर्गिक नाले आहेत, ते पूर्ण बुजून त्याच्यावर मातीची भरती केलेली आहे. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे. काय नेमकं हा रस्ता कशा प्रकारे पाण्याने जलमय झालेला? याला कारण मी आताच तुम्हाला सांगितलं आहे का, याच्यात जे बिल्डर लॉबी आली आहे, त्या लोकांनी जे आमचे नैसर्गिक नाले आहेत ते पूर्णपणे बुजून, आणि तुम्ही पाहू शकता जे कल्याणची रोड बनवतं तेव्हा सुद्धा आमच्या 2 ज्या मोऱ्या होत्या त्या कॉन्ट्रॅक्टरने बुजून एकच सिंगल जो नाला आहे तो ठेवलेला आहे. त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे.